फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं चटुर्वेदी या चॅनलवर। तर ब्लॉग नक्की शेवटपर्यंत पहा। तर काल होते नागदिवे 26 तारीख, सॉरी 25 तारीख नागदिवे होते आणि आज 26 तारीख आहे। सो आज आहे चंपाषष्ठीचं जे काय आपण नैवेद्य दाखवतो खंडोबांना, आणि घरातल्या ज्या मृत व्यक्ती असतात त्यांना नैवेद्य दाखवतात। आमच्या भागात दाखवतात, लातूर भागामध्ये, म्हणजे सासर माझं लातूरचं आहे, सो तिकडे दाखवतात। तर आईने मला सांगितलं तू खंडोबाला जाऊन नैवेद्य दाखव। सो मग आज तो नैवेद्य करणार आहे, पूजा करणार आहे। तर मग बघा, तर अशीच मॉर्निंग असे रोज आमची। सकाळी उठलं की पहिले त्याला घ्यावं लागतं जवळ आणि गुड मॉर्निंग वगैरे करावं लागतं। सो असं लाडा दिलेला असतो आणि लवकरच उठलाय मी। उठले की लगेच उठले मी, 5:30ला उठले, लगेच 6 वाजता उठलाय। तर आज चंपाषष्ठी आहे, मग वांग्याचं भरीत कांद्याची पात घालून करतात आणि भाकरी करतात बाजरीची। सो मग आता म्हटलं भरीत करायला गॅसवर वांगी भाजायची नाही, कारण चांगलं नसतं हेल्थसाठी। मग वांग्याचे देठे वगैरे सगळे काढून घेतले, त्याचे मस्त वांगे धुवून घेतले होते आणि एका साईडला पातेल्यात मीठ टाकून पाणी घेतलं होतं आणि म्हटलं गोल गोल चकत्या करावे वांग्याच्या आणि ते पाण्यात घालून घ्यावे। तोपर्यंत नुसतं इकडे चाललं त्यांनी पास्ता मसाला घालला होता। त्याला पास्ता मसाला आणि मॅगी मसाला असं नुसतं खायला आवडतो आणि तो खाऊन सगळं आला होता। आणि सकाळी लवकर उठल्यामुळे त्याचं पण आज लवकरच उरकलं होतं। 1.5-2 तास आधी स्कूलला जायच्या अगोदर तो उठून बसून आवरून मोकळा झालेला आहे। सो तो पण त्याची लुडबुड चालली होती। आता मी अशा गोल गोल चकत्या करणार मस्तपैकी, कारण कसं आहे म्हणजे गोल चकत्या करून वाफळलं ना ते तर पूर्ण व्यवस्थित शिजतं पण, आणि म्हणजे भरीत चव पण देतं। ठीक आहे, आता निखारा नाही तर भाजणार कुठे ना आपण, चूल वगैरे नाही भेटत सिटीमध्ये, चूल वगैरे नाही करू शकत आपण फ्लॅट सिस्टीमला। सो असं मग आता कढईमध्ये तेल घातलं, तेलामध्ये मग काय करायचं, हे सगळे वांगी पाण्यातली काढायची आणि टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि वर खाली परतून आहे ना मस्त झाकण लावून ठेवायचं आणि 5-5 मिनिटांनी परत चेक करायचं। वांग्याला काय एवढा वेळ लागत नाही, पटकीने शिजून निघतं। तोपर्यंत नुसतं इथं चाललं होतं की त्याला दूध आणायचं होतं आणि बिस्किट आणायचं होतं। मग दुकान उघडलं आहे, त्याला म्हटलं थांब जरा, दुकान उघडलं असेल तर जा बाबा तू पण घेऊन ये। आणि त्याला मी हल्ली सवय लागली दुकानात थोड्या थोड्या गोष्टी आणायचं, कसं मुलं हुशार होतात। सो त्याच्यामुळे गेला होता दुकानामध्ये आणि मी इथे काम करत होते माझं, मग परत लक्षात आलं अरे गेलाय व कसा येतोय तिकडनं तो, आणि घेऊन आलाय। त्याने दुधाची पिशवी नाही मिळाली, त्याला बिस्किट आणि दूध आणायला लागली, कॉफीची पुडी। तो एक टोस्टचं पॅकेट आणि बिस्किट पुडा घेऊन आलाय, म्हणतो मम्मी दूध नाही भेटलं, दूध नाही आलं अजून। म्हणलं ठीक आहे। तर असं हे वांगं शिजलं आहे मस्तपैकी। आता हे प्लेटमध्ये काढून घेऊन त्याला पावभाजी मॅशरने मस्त मॅश करून घेणार आहे आणि जे काही भरताला नेहमीची फोडणी असते द्यायची, लसूण विरहित फोडणी देणार आहे। सो फक्त जिरं आणि मसाले घालणार आहेत, जे काही लाल मिरची पावडर, कांदा मसाला जे काय असेल ते, लाल मिरची पावडर आणि घरचा मसाला असं घालून त्याला फोडणी देऊन घेणार आहे। इथे लगेच ते झाल्यानंतर तयार झाली मी अशी मस्तपैकी साधी सिंपल ही साडी वेअर केली होती आणि म्हटलं खंडोबाच्या मंदिरात जायचं तर म्हणलं येल्लोच घालून जावी साडी, म्हणून अशी तयार झाले। नंतर नैवेद्य तयार केला, असं रोडगा म्हणतात झाला, बाजरीची भाकर रोडगा। इकडं भंडारा घेतला, 2 नैवेद्य, घरात एक नैवेद्य दाखवला, तेल आणि माचीस आणि अगरबत्ती। आलो मंदिरामध्ये आम्ही आणि हे मंदिर इतकं छान वाटतं नाही इथं आल्यानंतर, कारण की ना मोठा स्पेस आहे आणि आज मांडव घातलं होतं। संध्याकाळी इथे कार्यक्रम आहे आणि आमच्या गावचा उरूस पण आहे 2 दिवसांनी। सो मांडव वगैरे घालून सगळी तयारी चालू आहे। सध्या सगळ्यांनी सकाळ सकाळ नैवेद्य दाखवून गेलो होते आणि दिवसभरात असंच राहणार इथं मंदिरामध्ये। आणि छान वाटतं की जेजुरीला जाणं शक्य होत नाही, किंवा आमचं जे कुलदैवत आहे महिलाडचा खंडोबा तिकडे पण जाणं एवढं लांब शक्य होत नाही लवकर। सो त्याच्यामुळे म्हटलं आता घरापाशी मंदिर आहे तर काही प्रॉब्लेम वाटत नाही, इथल्या इथं जाऊन येता येतं। आणि इतका सुंदर असा स्वच्छ परिसर असतो ना इथे, जे स्वच्छता ठेवतात ना म्हणजे खूप छान स्वच्छता ठेवतात। आले इथे आतमध्ये, नारळ सोबत घेऊन आलो होतं, तर नारळाचे साल काढायचे राहिले होते। तर मग आता म्हटलं नारळ, ते म्हटले म्हणजे तिथले म्हणले की फोडू नका नारळ, म्हटलं ठीक आहे, मग नारळ आपण ठेवून देऊ कारण मग नंतर त्यांनाच कामी येईल। सो मग तो भंडारा टाकला मी भंडाराच्या थाळीमध्ये, त्यानंतर हळद भंडारा वाहिला आणि मग फुलं आणली होती थोडी, ती फुलं वाहिली, नैवेद्य दाखवला। त्यानंतर तनुषला आणायचं होतं पण तनुष गेला होता स्कूलमध्ये, त्याच्यामुळे आम्ही दोघंच आलो। म्हटलं चला पटकीने आपण जाऊन येऊ मंदिरामध्ये, नैवेद्य दाखवून येऊ। आणि चंपाषष्ठीचं सगळीकडे तेच असतं। आई म्हटली आम्ही तिकडे सवासीन पण घालते, म्हणजे आमच्या आजी सासू ज्या वारलेल्या आहेत ना त्यांच्या नावाची सवासीन घालावे लागते। सो ते म्हटलं की मी घरी सवासीन घालते आणि मी पण नैवेद्य दाखवते, पण तू पण दाखव। मी यंदाच्या वर्षापासून असं म्हणजे चंपाषष्ठीचं नैवेद्य वगैरे करायला लागली आहे, कारण सासूबाई करत होत्या इतक्या वर्ष, 4-5 वर्ष लग्न झाल्यापासून तर मी तेच करतायत, पण त्या म्हटल्या की आता कर तू या वर्षापासून। म्हटलं ठीक आहे, आता कधी ना कधी आपल्याला करायचं आहे। सो म्हटलं चालेल करते। मग आता काय नैवेद्य दाखवून घरी जायचं, त्यानंतर मग जेवण वगैरे करायचं। जाता म्हटलं बघू आळूची पानं वगैरे भेटली, जरा काही भेटलं तर घेऊन जावं, कारण इथे हे छोटी मोठी झाडं आहेत आजूबाजूला, सो सगळे असे तोडून नेत असतात, तर म्हटलं आपण पण घेऊन जावं जाताना।
आणि दिवा अगरबत्ती केला. दिव्यात तेल, बरं झालं तेल आणलं कारण इथल्या दिव्यातलं तेल संपलेलं होतं. असाच छोटासा ब्लॉग होता. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर इथेच थांबू, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.